ओके, पण इथं कन्सिडर करणार आहे स्पेसिफिक हीट कपॅसिटी. तर जर एखाद्या सबस्टन्सचं टेम्परेचर आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री केल्विनपर्यंत इन्क्रीज करायचं असेल तर त्याला जेवढी हीट सप्लाय करावी लागते त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट कपॅसिटी. आता ही जी स्पेसिफिक हीट कपॅसिटी आहे ती आपल्याला दोन प्रकारे डिफाईन करायची. एक म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि दुसरी असेल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, दॅट इज CV and CP. Now we consider another important point, that is Mayer's relation. तर इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यामुळं हा सगळ्यांनी करायचं कंपल्सरी. तर मेयर्स रिलेशनमध्ये आपण आयडियल गॅस कन्सिडर केला. 1 मोल आयडियल गॅस सिलेंडरमध्ये एनक्लोज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक पिस्टन बसवलेलं आहे. ते पिस्टन कसं आहे तर लाईट आणि फ्रिक्शनलेस असेल. आता आपण त्या गॅसचे टेम्परेचर, व्हॉल्यूम आणि प्रेशर म्हणजेच TVP कन्सिडर करूया. आता ज्यावेळी आपण दोन प्रकारे हीट त्याला प्रोव्हाइड करतो म्हणजे ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, तर या दोन्हीमधलं रिलेशन आपल्याला मेयर्स रिलेशनमध्ये बघायचं आहे. मग जर आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला जर हीट DQ1 एवढी जर सप्लाय केली तर ती सप्लाय केलेली हीट कशासाठी यूज केली जाते तर त्या गॅसची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी. त्या गॅसची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करण्यासाठी त्या हीटचा यूज केला जातो. त्यामुळे त्याची जी इंटरनल एनर्जी आहे ती आपल्याला माहिती आहे इक्वल टू कायनेटिक एनर्जी. त्यामुळे DQ1 इज इक्वल टू D इज इक्वल टू काय घ्यायचं, CV इंटू DT म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू टेम्परेचर DT. आता जर आपण ती हीट कॉन्स्टंट प्रेशरला सप्लाय केली तर कॉन्स्टंट प्रेशरला सप्लाय केलेली जी हीट आहे ती दोन प्रकारे यूज केली जाते. एक म्हणजे टू इन्क्रीज इंटरनल एनर्जी अँड सेकंड वर्क डन टू मूव द पिस्टन. म्हणजेच इथे जेव्हा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, इथे आता कॉन्स्टंट प्रेशर असणार आहे, व्हॉल्यूम चेंज होणार आहे. त्यामुळे व्हॉल्यूम किंवा तो गॅस जेव्हा एक्सपांड होतं त्यावेळी आपल्याला तिथे काहीतरी वर्क करावं लागतं. त्यामुळे कॉन्स्टंट प्रेशरला दिलेली हीट ही दोन प्रकारे यूज केली जाते. त्यामुळे आपल्याला इक्वेशन लिहिता येईल अमाऊंट ऑफ हीट DQ2 इज इक्वल टू DE प्लस DW इज इक्वल टू वी कॅन राईट इट ॲज CP DT. आता हे इक्वेशन 2 आहे. तर इक्वेशन 1मध्ये जे DE इज इक्वल टू CV DT आहे ते आपण इथं DE इज इक्वल टू सबस्टिट्यूट करणार आहे. आपल्याला मिळेल इथे इक्वेशन CV DT प्लस DW इज इक्वल टू CP DT. आता DW म्हणजेच वर्क डन, त्याच्यासाठी फॉर्म्युला असेल प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम दॅट इज P इंटू DV घ्यायचे. म्हणजे इथं मिळेल CP DT इज इक्वल टू CV DT प्लस DWच्या ऐवजी आपण PDV सबस्टिट्यूट केलं. आता त्याच्यानंतर हे CV DT आपण या बाजूला ट्रान्सफर करणार आहे LHSला. म्हणजेच आपल्याला मिळेल CP DT मायनस CV DT इज इक्वल टू PDV. आता LHSमधून DT कॉमन घेतला, CP मायनस CV ब्रॅकेटमध्ये राहील, DT आपण कॉमन घेतलेला इज इक्वल टू काय असेल PDV. दिस इज इक्वेशन 3. आता जर 1 मोल ऑफ गॅस कन्सिडर केलं तर आपल्याला माहिती आहे N इज इक्वल टू 1 असेल. मग PV इज इक्वल टू रिलेशन आपल्याला मिळेल RT. आता इथे जर आपण डेरिव्हेटिव्ह घेतला PDV इज इक्वल टू आपण लिहू शकतो RDT. आता याच्यावरून इक्वेशन 3मध्ये ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे. CP मायनस CV इंटू DT इज इक्वल टू R इंटू DT. ते DT कॅन्सल होईल, आपल्याला फायनली रिझल्ट मिळेल CP मायनस CV इज इक्वल टू R. आणि हे जे रिलेशन आहे CP मायनस CV इज इक्वल टू R, दिस इज नोन ॲज मेयर्स रिलेशन. तर हे जे रिलेशन आहे जर आपण इथं जूलमध्ये वर्क आपण जूलमध्ये मेजर करतो तर इथे हे जे रिलेशन आहे ते मॉडिफाईड केलं जातं
जे म्हणजे मेकॅनिकल इक्विव्हॅलंट ऑफ हीट. जर आपण जे यूज केला तर इथं CP - CV इज इक्वल टू काय असेल, R/G असेल. तर इथं स्पेसिफिक हीट परत दोन प्रकारची असते, म्हणजे एक तर मोलार स्पेसिफिक हीट असेल आणि दुसरी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असेल. तर मोलार स्पेसिफिक हीट म्हणजे वरती आपण जे रिलेशन काढलेलं आहे CP - CV इज इक्वल टू कॅपिटल R, आणि इथं जे आपण बघणार आहे ते प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. तर मोलार आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटमध्ये काय डिफरन्स आहे, तर इथे 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 डिग्री केल्विननी टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी आपण हीट सप्लाय करतो. जर 1 मोल ऑफ गॅस घेतला तर त्याच्यासाठी सप्लाय केलेली जी हीट आहे ती मोलार स्पेसिफिक हीट असेल. अँड 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्स जर आपण घेतला तर त्यावेळी जी हीट असेल ती प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट असेल. मग मोलार स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट याच्यामधलं जे रिलेशन आहे त्याच्यासाठी आपण m0 हे मोलार मास कन्सिडर करणार आहे. मग आपल्याला इथं रिलेशन मिळेल CP इज इक्वल टू m0 SP. म्हणजेच मोलार स्पेसिफिक हीट इज इक्वल टू मोलार मास इंटू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. Also we can write for constant volume CV is equal to m0 SV. आता या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण मेयर्स रिलेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला मिळेल m0 SP - m0 SV इज इक्वल टू R/J, आणि SP - SV इज इक्वल टू m0 इथून कॉमन काढला तर आपल्याला मिळेल R/m0J. तर दोन प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो येणार आहे R/m0J. आणि जर आपण मोलार स्पेसिफिक हीट घेतला तर त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो कॅपिटल R असेल, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, मेयर्स